नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र तलाठी भरती 2026 पद आहे मित्रांनो, तलाठी गट क चे पद आहेत मित्रांनो आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नसेल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा. सातवाहन साम्राज्याची पहिली राजधानी कोणती होती बघा. सातवाहन साम्राज्याची पहिली राजधानी कोणती होती? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रतिष्ठान आणि त्याला आपण पैठण सुद्धा असे म्हटले जाते. म्हणजे सातवाहन साम्राज्याची पहिली राजधानी म्हणजे प्रतिष्ठान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो. अजिंठा लेण्याची निर्मिती मुख्यतः कोणत्या राजवंशाच्या काळामध्ये झाली बघा. अजिंठा लेण्याची निर्मिती मुख्यतः कोणत्या राजवंशाच्या काळामध्ये झालेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाकाटक. काय मित्रांनो? वाकाटक हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो. हर्षवर्धनाची राजधानी कोणती होती बघा. हर्षवर्धनाची राजधानी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कनोज. कनोज ही हर्षवर्धनाची राजधानी होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो. भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम शासक कोण होता बघा. भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम शासक कोण होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मोहम्मद बिन काझिम. हा काय होता मित्रांनो? भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम शासक होता. कोण होता? मोहम्मद बिन काझिम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने कोणते प्रसिद्ध मंदिर बांधले बघा. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने कोणते प्रसिद्ध मंदिर बांधलेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कैलास मंदिर वेरूळ या ठिकाणी आहे आणि राष्ट्रकूट राजा कृष्ण याने प्रथम त्याने बांधलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो. देवगिरीचा शेवटचा यादव राजा कोण होता बघा. देवगिरीचा शेवटचा यादव राजा कोण होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हरपाल देव. काय मित्रांनो? हरपाल देव हा देवगिरीचा शेवटचा यादव राजा होता. कोण होता? हरपाल यादव. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कुठे घेतली बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कुठे घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रायरेश्वर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ या ठिकाणी रायरेश्वर या ठिकाणी घेतलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो. गनिमी कावा ही युद्धनीती प्रसिद्ध करणारे कोण होते बघा. गनिमी कावा ही युद्धनीती प्रसिद्ध करणारे कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे काय होते मित्रांनो? गनिमी कावा ही युद्धनीती प्रसिद्ध करणारे होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो. संभाजी महाराजांना कोणत्या ठिकाणी पकडण्यात आले बघा. संभाजी महाराजांना कोणत्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी म्हणजे संगमेश्वर या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो. पहिला बाजीराव पेशवा कोणाच्या कारकिर्दीमध्ये पेशवा झाला बघा. पहिला बाजीराव पेशवा कोणाच्या कारकिर्दीमध्ये पेशवा झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शाहू महाराज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो. तिसरे पानिपतचे युद्ध कोणत्या वर्षी झाले बघा. तिसरे पानिपतचे युद्ध हे कोणत्या वर्षी झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झालेले आहे. कधी झाले मित्रांनो? 1761 मध्ये. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो. पुणे करार कोणत्या वर्षी झाला बघा. पुणे करार हा कोणत्या वर्षी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1932 ला पुणे करार झालेला आहे आणि कोणामध्ये झाला मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
महात्मा गांधी यांच्यामध्ये 1932 मध्ये पुणे करार झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जुने बंदर म्हणून कोणते बंदर ओळखले जाते? बघा, महाराष्ट्रातील सर्वात जुने बंदर म्हणून कोणते बंदर ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चोल. चोल काय मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जुने बंदर म्हणून ओळखले जाणारे चोल हे बंदर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, ऋग्वेदातील सर्वाधिक उल्लेख कोणत्या नदीचा आढळतो? बघा, ऋग्वेदातील सर्वाधिक उल्लेख कोणत्या नदीचा आढळतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सिंधू नदीचा आढळतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महावीर हे जैन धर्मातील कितवे तीर्थकार होते? बघा, महावीर हे जैन धर्मातील कितवे तीर्थकार होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 24वे तीर्थकार होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, पृथ्वीवरील दिवस रात्र कोणत्या कारणामुळे होते? बघा, पृथ्वीवरील दिवस रात्र हे कोणत्या कारणामुळे होत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पृथ्वीचे परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, याच्यामुळे दिवस रात्र ही होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली? बघा, 1857च्या उठावाची म्हणजे सुरुवात कोणत्या ठिकाणी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मीरठ या ठिकाणापासून झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1885 साली. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, करा किंवा मरा हा नारा कोणत्या आंदोलनात देण्यात आलेला? बघा, करा किंवा मरा हा नारा कोणत्या आंदोलनामध्ये देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत छोडो आंदोलन. या आंदोलनामध्ये करा किंवा मरा हा नारा त्यांनी देण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कृष्णा नदीची ती कोयना नदी उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानाची नोंद कोणत्या देशामध्ये झालेली आहे? पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानाची नोंद ही कोणत्या देशामध्ये झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमेरिका देशामध्ये तापमानाची सर्वाधिक नोंद झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, हरितगृह परिणामासाठी सर्वाधिक जबाबदार असणारा वायू कोणता आहे? बघा, हरितगृह परिणामासाठी सर्वाधिक जबाबदार वायू कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. हा काय मित्रांनो, हरितगृह परिणामासाठी सर्वाधिक जबाबदार म्हणजे वायू आहे. कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, वातावरणातील सर्वाधिक प्रमाण आढळणारा वायू कोणता आहे? बघा, वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायूचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन काय मित्रांनो, वातावरणामधील सर्वाधिक प्रमाणात असणारा वायू आहे. कोणता आहे? नायट्रोजन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, तापी नदी महाराष्ट्रातून कोणत्या दिशेने वाहते? बघा, तापी नदी महाराष्ट्रातून कोणत्या दिशेने वाहत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी म्हणजे तापी नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? बघा, जगातील सर्वात मोठा महासागराचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? बघा, जगातील सर्वात लांब नदी कोणती मानली जाते?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नाईल. नाईल काय मित्रांनो जगातील सर्वात लांब नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते बघा. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तापोळा. तापोळा काय मित्रांनो महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, युरोपाचे खेळाचे मैदान म्हणून कोणता देश ओळखला जातो बघा. युरोपाचे खेळाचे मैदान म्हणून कोणता देश ओळखला जातो. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड काय मित्रांनो युरोपाचे खेळाचे मैदान आहे म्हणून ओळखला जाणारा देश म्हणजे स्वित्झर्लंड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पनामा कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो बघा. पनामा कालवा हा कोणत्या 2 महासागरांना जोडणारा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर यांना जोडणारा म्हणजे पनामा कालवा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात मोठे खंड कोणता आहे बघा. पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आशिया खंड. आशिया खंड काय मित्रांनो पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता बघा. पृथ्वीवरील सर्वात लहान खंड हा कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया काय मित्रांनो पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे आणि मोठा खंड कोणता आहे आशिया. हे आपलं म्हणजे आताच काय मित्रांनो पृथ्वीवरील सर्वात लहान खंड म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, लू ही उष्ण व कोरडी हवा भारतातील कोणत्या ऋतूत वाहते बघा. लू ही उष्ण व कोरडी हवा भारतातील कोणत्या ऋतूमध्ये वाहत असते. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. आपण ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उन्हाळ्यामध्ये वाहत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, काळ्या मातीला दुसरे नाव कोणते आहे बघा. काळ्या मातीला दुसरे नाव कोणते देण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रेगूर माती. काय मित्रांनो रेगूर मातीला दुसरे नाव देण्यात आले म्हणजे काळ्या मातीला दुसरे नाव म्हणजे रेगूर माती हे नाव देण्यात आलेले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, समुद्री वाऱ्याची दिशा कोणती असते बघा. समुद्री वाऱ्याची दिशा कोणती असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वाहणारी ही समुद्र वाऱ्याची दिशा असते. कशी असते समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या प्रकारच्या पावसामुळे होते बघा. पृथ्वीवरील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या प्रकारच्या पावसामुळे होत असते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पर्वतीय पाऊस. कोणता मित्रांनो पर्वतीय पाऊस. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, भारतात नैऋत्य मान्सून साधारणपणे कोणत्या महिन्यामध्ये दाखल होते बघा. भारतात नैऋत्य मोसमी साधारणपणे कोणत्या महिन्यामध्ये दाखल होत असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जून मध्ये दाखल होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, एल निनो ही घटना कोणत्या महासागराशी संबंधित आहे बघा. एल निनो ही घटना कोणत्या महासागराशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रशांत महासागराशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, पृथ्वीवरील एकूण किती रेखांश आहेत बघा. पृथ्वीवरील एकूण किती रेखांश आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 360 हे पृथ्वीवरील रेखांश आहेत. किती आहेत मित्रांनो 360. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या मातीत होते बघा. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन हे कोणत्या मातीमध्ये होत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे काळ्या मातीमध्ये कापसाचे सर्वाधिक उत्पादन होत असते. कोणत्या मातीमध्ये मित्रांनो काळ्या मातीमध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.